नमस्कार, मी नितीन पवार. शेती आणि बरंच काही आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज एक भन्नाट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र आणि देशामध्ये केंद्र सरकारने 13 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे. हमी भावाने ही खरेदी केली जाणार आहे. 4892 रुपये इतका हमी भाव ठरवण्यात आलेला आहे. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन हे विकून टाकलेलं आहे. त्यांना याचा तर फायदा मिळणार नाही. अशा शेतकऱ्यांनी काय करायचे? तर सध्याला काय सोयाबीन हमी भावाने खरेदीसाठी नोंदणी करायला चालू आहे. शेतकऱ्यांनी तर सोयाबीन विकून टाकले, कारण की शेतकऱ्यांचं सगळं अर्थकारणच हे शेतीवर अवलंबून असतं, येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असतं. त्याच्यामुळे शेतकरी थांबू शकत नाही. आलं की त्याला ते विकावंच लागतं, कारण की नंतरची पेरणी असन, घरचा खर्च असन, याच्यासाठी पैसे लागणारच असतात. त्याच्यामुळे शेतकरी उत्पन्न आलं की लगेच विकून टाकतात. हमी भावाने खरेदी सरकारने चालू पण केली, पण तेवढे केंद्र उपलब्ध नसल्यामुळे, हमीभावाने खरेदी करणारे केंद्र उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून टाकली. अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? तर अशा शेतकऱ्यांनी सोयाबीन हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी करा. तुमच्या आसपास जे खरेदी केंद्र आहे तिथे जाऊन ते नोंदणी करा. कारण की याच्यामुळे तुम्हाला कोणता फायदा होणार आहे की सरकारने एक भावांतर योजना आणलेली आहे. कारण की जो डिफरन्स अमाऊंट आहे शेतकऱ्यांचा, तो डिफरन्स अमाऊंट अनुदान स्वरूपात ह्या भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दिलं जाणार आहे. आणि जे शेतकरी गव्हर्नमेंटच्या म्हणजे खरेदी केंद्रावर जाऊन ते सोयाबीन विकणार आहेत, अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा म्हणजे या अनुदानाचा लाभ मिळू शकतो. तर बऱ्याच आपण ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून टाकलेल्या अशा शेतकऱ्यांनी जाऊन या खरेदी केंद्रावर नोंदणी करायची आहे. तुम्ही सोयाबीन घाला किंवा नाही घाला, याचा काही तेवढा फरक पडणार नाही. किंवा आसपास कुणाचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, तुमचा नंबर आला, दुसरं कुणाचं सोयाबीन असेल तर ते तुमच्या नावावर घाला. ते आलेले पैसे त्या शेतकऱ्याला देऊन टाका. जे येणारी डिफरन्स अमाऊंट आहे, जे 1100च्या आसपास जे अनुदान येणार आहे, ते तरी तुम्हाला मिळू शकतं. कारण 13 लाख मेट्रिक टनाचं उद्दिष्ट सरकारनं समोर ठेवलंय, पण तेवढे खरेदी केंद्र सध्याला ओपन नाही आहेत. सरकार तेवढं खरेदी करू शकत नाही. मग सरकार काय करणार? जेवढ्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तेवढ्या शेतकऱ्यांना ती डिफरन्स अमाऊंट अनुदाना स्वरूपात देणार. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. कारण की जे डिफरन्स अमाऊंट आहे ते नक्कीच तुम्हाला मिळू शकते. याच्या आधी पण अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती. तेव्हा सरकारने ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यांना ती अमाऊंट देऊन टाकली होती, अनुदान देऊन टाकलं होतं. तुरीच्या संदर्भात 2014, 15, 16च्या आसपास अशीच एक परिस्थिती झाली होती. तेव्हा सरकारने ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं खरेदी केंद्रावर त्यांना म्हणजे ते अमाऊंट, ते अनुदान त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलं होतं. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की सरळ आणि अगदी सोप्या भाषेत ही माहिती तुम्हाला युट्यूबवर कुठंच मिळणार नाही. अशी माहिती तुम्ही युट्यूबवर सर्च करा, कुठलाच युट्यूबवर तुम्हाला ही माहिती देणार नाही. परत भेटू आपण नवीन माहितीसह नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. धन्यवाद.